कुरळप ग्रामस्थांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, रद्द करण्याची प्रांत आणि तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी. पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या प्रस्तावाला वाळवा तालुक्यातील कुरळप गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. या संदर्भात त्यांनी वाळवा येथील तहसीलदारांना निवेदन सादर करून सदर महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसूचनेनुसार प्रस्तावित महामार्ग कुरळप गावाच्या हद्दीतून जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, जलस्रोत आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या मते वाळवा तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे. परिसरातील शेती बागायती स्वरूपाची असून सहकारी पाणीपुरवठा योजनांमुळे संपूर्ण जमीन ओलिताखाली आणण्यात आलेली आहे. मात्र महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विहिरी, बोअरवेल यासारखे जलस्रोत नष्ट होण्याची शक्यता असून त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार आहे. याशिवाय साखर उद्योग आणि दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम होऊन बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असते. प्रस्तावित महामार्गामुळे पाण्याचा निचरा अडथळला जाऊन सुपीक जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले. कुरळप गावातील अनेक शेतकऱ्यांनी चांदोली धरण पुनर्वसनासाठी आधीच जमिनी गमावल्या असून उर्वरित जमीन अत्यल्प आहेत. ही जमिनी महामार्गासाठी गेल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक अस्थिरता वाढून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. दरम्यान महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अन्यथा नाईलाजाने आंदोलन आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा कुरळप ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.